2004-5च्या सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांनी सर्वांना एकत्रितरित्या गुंफण्याचा कार्यक्रम आयोजित केला आणि तारीख निश्चित झाली ती म्हणजे 1 एप्रिल 2025. एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला निश्चित झाला कार्यक्रम गेट टुगेदरच्या म्हणजेच एप्रिलच्या 1 तारखेला सकाळपासून सर्वजण कार्यक्रमाच्या नियोजित ठिकाणी येण्यासाठी प्रयत्नशील होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून कार्यक्रमाला सुंदर स्वागत आकार दिला. हळूहळू एक विद्यार्थी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊ लागले. एकमेकांना पाहता क्षणीच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येऊ लागले. अनेक जण एकमेकांना मिठ्या मारून भेटूगाठी करू लागले. उमरगा लोहारा या तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध फेटेवाले असणाऱ्या बालाजी खंडागळे यांच्या मुलांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकांना महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या मराठमोळा मानाचा रुबाबदार फेटा बांधून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांना अधिक सुंदर बनवण्याचं काम केलं. त्यानंतर सर्वच माजी शिक्षकांसह माजी विद्यार्थिनींच्या कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी गुलाबाचं पुष्प देऊन सुगंधित गुलाबी वातावरणामध्ये सर्वांचं हर्षोल्लासात स्वागत करण्यात आलं. स्वागतानंतर लागलीच सर्वच मित्र मैत्रिणी विचारपीठावरती माजी शिक्षकांसह व विद्यमान शिक्षकांसह उपस्थित झाले आणि या मैत्रीच्या नात्याच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं मैत्रीच्या नात्याच्या आठवणी 7 काळजाच्या आत जोपासण्याच्या उदात्त हेतूने फोटोग्राफरला आवाज दिला. फोटोग्राफर, आमच्या सर्वांचा एक सुंदर फोटो काढा. फोटोग्राफरनी सर्वांचा फोटो सुंदररित्या काढून या प्रतिमा आठवणीच्या नात्यांसह मनावर बिंबवण्याचा निश्चित आणि सुंदर प्रयत्न केला आणि हाच निर्धार या तरुण विद्यार्थींनी बनवला. यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. माजी विद्यार्थ्यांसह विद्यमान विद्यार्थ्यांनी देखील शाळेच्या पटांगणात स्थानापन्न झाले आणि प्रमुख अतिथी पाहुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. मंगळवारी तारीख 1 एप्रिल रोजी झालेल्या या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपली आठवणीची शिदोरी उघडली आणि शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन ज्येष्ठ शिक्षक लिमराज यमगर यांना कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान देण्यात आलं. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक लक्ष्मण सुभेदार, किरण वाडकर, मनोहर माळी आणि विद्यमान मुख्याध्यापक यासह इतर माजी शिक्षक देखील उपस्थित होते. त्यानंतर विद्यमान मुख्याध्यापक उद्धव कोटे, शिक्षक देवराव पाटील, सतीश चव्हाण, करण बाबळसुरे, व्यंकट पडंगे, श्याम भालके, अशोक सोनवणे, माया भोसले, मोहिनी खुने, परमेश्वर कांबळे आदी मान्यवर उपस्थित झाले. कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून झाली. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि माता सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित माजी शिक्षकांचा विद्यमान शिक्षकांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेसह पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि हार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यमान शिक्षकांचाही माजी शिक्षकांच्या हस्ते सन्मानाने सन्मान करण्यात आला. शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचे ठिकाण नव्हे, तर आठवणींचा खजिना असतो. बालपणीचे खेळ, शाळेतील गमती जमती, शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि दोस्तीची निखळ मैफिल या सर्व आठवणी मनात घर करून राहतात. प्रत्येक जण आपल्या वेगळ्या वाटेवर गेला असला तरी त्या दिवसाची मजा आजही तितकीच ताजी वाटत होती. शिक्षक हे केवळ विषय शिकवणारे नसतात, तर आयुष्य घडवणारे देखील असतात. या स्नेह मेळाव्यात माजी शिक्षक आणि विद्यमान शिक्षकांचा जो सन्मान करण्यात आला तो केवळ औपचारिक नव्हता. ते सर्वजण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आजही प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या शिकवणीमुळेच आज प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत आहे.
विशेष क्षणांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनींनी शिक्षिका माया भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भारावून गेले. शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचे ठिकाण नव्हे, तर आठवणींचा खजिना असतो. बालपणीचे खेळ, शाळेतील गमती जमती, शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि दोस्तीची ही दिलखुलास नाते, या सर्व आठवणी मनात घर करून राहतात. प्रत्येकजण आपल्या वेगळ्या वाटेवर होता. प्रत्येकांना आजचे दिवस प्रचंड आनंददायी करून सोडत होते. या स्नेहमेळाव्यात माजी शिक्षक आणि विद्यमान शिक्षकांचा जो सन्मान करण्यात आला होता, त्या सन्मानाने प्रत्येकांचा ऊर भरून आला होता. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवन प्रवासाचा परिचय करून दिला. सॉफ्टवेअर इंजिनियर, रिक्षाचालक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, मोटर मेकॅनिक, शेतकरी, उद्योजिका आणि गृहिणी अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे मोलाचे कथन केले. आठवणींची पुन्हा उजळणी सुरू झाली. शाळा संपली की प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त होतो. पण खूप वर्षानंतर जेव्हा हे सगळे एकत्र आले, तेव्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोणी इंजिनियर झाले, कोणी व्यवसायात गेले, कोणी समाजकार्य करत आहे, तर कोण अजूनही चांगल्या दर्जाचे शिक्षण घेत आहे. पण प्रत्येकाला आपल्या मित्रमैत्रिणींशी पुन्हा तशीच आपुलकी वाटली, जशी शाळेच्या दिवसात वाटायची. या शाळेच्या माझ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तर काही गृहिणी. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातील अनुभव शेअर केले आणि आपल्या प्रवासातील संघर्ष, यशाच्या गोष्टी सांगितल्या. यासह कार्यक्रमादरम्यान विद्यमान मुख्याध्यापक उद्धव कोटे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या शाळेवरील प्रेमाचे आणि निष्ठेचे भरभरून कौतुक केले. त्यांनी बोलताना त्यांचेही डोळे पाणावलेले दिसून आले. ते भावनिक झाल्याचेही पाहायला मिळालं. विशेष म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली असता याच उद्धव कोटे या शिक्षकांनी विज्ञान विषयाचा धडा शिकवला, ज्यामुळे संपूर्ण परिसर पुन्हा शाळेच्या दिवसात रमून गेला. या स्नेहमेळाव्यात सगळ्यांनी पुन्हा एकदा शाळेच्या वातावरणाचा आनंद घेतला. वर्गात बसून केलेले दंगामस्तीचे क्षण, शिक्षकांचा ओरडा, तास संपल्यानंतरही चालणाऱ्या गप्पा, सुट्टीत खेळाचे मैदान गाजवणे, हे सर्व आठवून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. विद्यमान मुख्याध्यापकांनी विज्ञानाचा धडा शिकवला तेव्हा काही क्षण तरी सर्वजण पुन्हा विद्यार्थी दशेत परतले. हर्षोल्लासात जे हसू चालू होतं, यामुळे शिक्षक देखील प्रचंड आनंद. विद्यार्थ्यांनी आपापला प्रत्येकाचा परिचय व्यवस्थितरित्या उपस्थितांना करून दिला.
सर्वांनी आपला परिचय पेठ सांगवे तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद ते कसारी धाराशिव आणि मी आपलं छोटंसं बांधकाम वगैरे ते करतोय. धन्यवाद. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांना धन्यवाद. मी काशीनाथ चंद्रकांत पाटील सध्या एक छोटासा दुग्ध व्यवसाय म्हणून गावामध्ये करतो आणि परत त्याला प्लस शेती पण करतो आणि गेले जवळपास मी 7-8 वर्ष झाला आपल्या या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे आणि त्या सामाजिक कार्यातनं योगायोगानं माझे धाराशिव जिल्हा अध्यक्ष दारूबंदी म्हणून त्यांची पण अध्यक्ष म्हणून निवड केलेली होती. परत आता मी सध्या 6 एकल महिला पुनर्वसन समितीचा उमरगा लोहारा तालुका अध्यक्ष आहे. मित्र आणि माझ्या मैत्रिणींनो समजाला नमस्कार करतो. मी जावेद मुजावर या आपल्या शाळेला रिक्षा आणि लेकरं नेणं आणि जाणं हे माझं व्यवसाय आहे. समजाला धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी प्रशांत अशोक बिराजदार राहणार पेठ सांगवी तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद. मी सध्या शेती करतो. मध्ये
आज टोटल 10 वर्ष झालं MSV मध्ये ऑपरेटर म्हणून काम करतोय आणि प्लस गेली 3 वर्ष झालं एक युवा मठ म्हणून एक इंटरनॅशनल कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मी लीडर म्हणून काम करतोय, जेणेकरून आरोग्यावर म्हणजे 5 ब्रँडवर काम करते आमची कंपनी. माणसाचं आरोग्य कसं असावं, माणसाचा व्यवसाय कसा असावा, माणसाची लाईफस्टाईल कशी असावी आणि ह्या जगत असताना प्रत्येक आयुष्यामध्ये माणसानं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कशी प्रगती व्हावी यासाठी आम्ही युवा मठमध्ये सर 3 वर्ष झालं काम करतोय. थोडं बोलून मध्ये मी नमस्कार ईश्वर कल्याणी पाटील बोलतोय. माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि परत शेती करतो. माझं नाव रमेश बिराजदार प्रसंगी. मी इथं 5वी ते 10वीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि माझा व्यवसाय शेती आहे. सर्वांना नमस्कार. खरं तर मी मूळचा होळीचा. या शाळेत येण्याचं माझं भाग्यच म्हणायचं, कारण माझं शिक्षण पूर्वी भारत विद्यालय उमरगा येथे झालेलं होतं. त्यानंतर मी 8वीला आणि 9वीला भीमराव नाईक पोतले होळी येथे शिक्षण घेत होतो. 10वीला तिथे शिक्षक नसल्या कारणाने आम्ही सुभेदार सरांना, गणकवडे सरांना, गोटे सरांना सगळ्यांना एक विनंती केली की बाबा आमचं शिक्षण आता कुठेतरी थांबतंय आणि आम्हाला इथं शिक्षणापासून दूर राहावं लागतं, वंचित राहावं लागतं, तर आम्हाला इथं सामावून घ्याल का. त्यानंतर त्या सरांनी आम्हाला नुसतं सामावूनच घेतलं नाही, तर पूर्ण 10वीचं वर्ष होईपर्यंत त्यांनी एक छोट्या मुलासारखं आमच्याकडं 8 ते 10 मुलं आम्ही दररोज यायचो, परत जायचो, अपडाऊन करायचो. कुणाकडे सायकल नसली त्यांना गाडीवरती बसून ते सर सोडायचे. इथपर्यंत त्यांनी आम्हाला सांभाळलंय. म्हणायचं मला एवढंच आहे की यशवंतराव चव्हाण विद्यालयाने पूर्वीचा स्टाफ सुद्धा एवढा सुंदर होता, आताचा स्टाफ सुद्धा एवढा सुंदर आहे की आपण इथनं फक्त घेत आणि घेतच राहावं, एवढं बोलायचंय. त्यानंतर 10वी नंतर मी 12वी उमरगा येथे केलो. त्यानंतर शिक्षण पूर्ण माझं स्नेहगड कॉलेज पुणे येथे झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन सुद्धा. MCA नंतर मी परत आता इथं राजकीय क्षेत्रात उमरगा लोहारा तालुका युवा सेनेचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतोय. त्याचबरोबरीनं बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतोय, ट्रान्सपोर्टेशन सुद्धा सांभाळतोय. सांगायचं एवढंच आहे, आपला स्टाफ एकदम चांगला आहे, शाळा एकदम चांगली आहे. मला 15-20 वर्षानंतर मुलांची तर भेट होतीच, आता मुलींना कदाचित म्हणजे ओळखी राहिल्या सुद्धा नसतील. हा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल मी काशीनाथ पाटील, त्याचबरोबर आपले प्रशांत बिराजदार असतील, संपूर्ण टीम त्यांचं मनस्वी स्वागत करेन. कारण असे कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागे कोणाचं तरी एक मनोबल पाहिजे की बाबा आपण एकत्र आलं पाहिजे, आपण सगळेजण भेटलं पाहिजे, त्यामुळंच हे शक्य होऊ शकतं. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो की आपण हा कार्यक्रम आपल्या सर्व गुरुजनांना सोबत घेऊन ठेवला. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या समोर उभं राहतो तो आठवणीचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा, ज्ञान आणि संस्काराची बरसात. कारागिरी आपली शाळा. या शाळेतून आपल्याला मिळालेल्या ज्ञानाच्या पिठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भाजली आहे. मधमाशीप्रमाणेच ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. आज आपण जुने क्षण, जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजे माझी विद्यार्थी मेळाव्यासाठी एकत्र जमलो आहोत. या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. क्लास, खेळ, विनोद, गॅदरिंग, सहल आणि असंख्य आठवणी कायम आपल्या मनात कोरल्या आहेत. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा, विविध उपक्रमामुळे आमचे मनोबल वाढले आहे. आपले चौथे व्यक्तिमत्व घडले, आत्मविश्वास वाढला. त्यामुळे आज आपण इथे आहोत. आज इथे आपल्या स्वतःला उभे असलेले पाहून मला खूप बरे वाटते आणि याच वेळी
त्याच्या वेळी इथे मला तुम्हा सर्वांनी याची देवी याची डोळा बऱ्याच वर्षांनी पाहून खूप प्रसन्न वाटत आहे. इतकी वर्ष उलटून मला आज अजून आपली बॅच आठवते. त्याच वेळेस क्षण आठवतात. तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा ताजेपणा सांगतो की तुम्ही सुद्धा इथे येऊन किती आनंदी आहात. मी माझी विद्यार्थी मेळाव्याचे कल्पनेचे कौतुक करते, ज्यामुळे विशेष शालेय शिक्षण उत्तीर्ण झालेल्या बाहेरील जगात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष बंध निर्माण होतो. मला विश्वास आहे की आपल्या बालमित्रांना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी आमच्यासाठी हा मेळावा योग्य ठरला आहे, जेणेकरून तुम्ही संपलेल्या संपर्कांना पुन्हा जिवंत करू शकणार आहात. शेवटी आपण सर्वांनी आपला व्यस्त शेड्यूल सोडून वेळ काढून उपस्थिती लावली व मेळाव्याला आलात त्याबद्दल शत आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. टुगेदर म्हणजे मैत्रीच्या नात्यांचा उत्सव. रोजच्या गडबडीत हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने आठवण्याची संधी. जीवनातील हा एक छोटासा क्षण प्रत्येकाला मोठ्या आठवणी देऊन नक्कीच गेला. या दिवसासाठी प्रत्येकाने कामाच्या धावपळीमधून प्रचंड मोठा वेळ काढून हे सर्वजण एकत्र आले. गेट टुगेदर म्हणजे एकत्र येणे नव्हे, तर प्रत्येकाचे अनुभव, आनंद, स्मित यांची या सर्वच मित्र मैत्रिणींनी एकमेकांशी प्रत्येकांनी आपापल्या कथा, आठवणी आणि भावना एकमेकांना सांगत हा क्षण खास बनवत एकमेकांना आनंद दिला आणि या सर्व गोष्टींची देवाणघेवाण केली. एकत्र येऊया, मनांशी बोलूया, सुखदुःखांच्या वाटा एकत्र चालूया. स्नेहाच्या गंधाने फुलू दे नाती गेट टुगेदरच्या स्नेहाच्या दिनी. हे गेट टुगेदर या नात्यांचा उत्सव झाला. रोजच्या गडबडीत हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने आठवण्याची ही संधी या सर्व मित्रमैत्रिणींनी एकत्रितरित्या बनवली. जीवनातील हा छोटासा क्षण गेट टुगेदरच्या माध्यमातून यांनी फक्त हा कार्यक्रमच केला नाही, तर आपापसात जिव्हाळ्याचे बंध घट्ट करणारा हा सोहळा बनवला. प्रत्येकाने आपल्या कामाच्या व्यापात अनेकदा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी संवाद साधू शकत नव्हते, पण असे कार्यक्रम एकत्र येऊन गप्पा मारण्याची, आठवणींना उजाळा देण्याची, एकमेकांच्या सोबत वेळ घालवण्याची संधी दिली. या क्षणांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देऊन नव्या आठवणी तयार करीत नातेबंध अधिक मजबूत करत, हसत खेळत, गाणे गात, खाण्यात आणि आनंदात हसत हा दिवस लक्षात राहील असा या 2004-2005च्या बॅचने आनंदी दुनिया तेरा मेरा अफसाना यामध्ये पुढे त्यांनी जे बोल दिले ते मैत्रीचं नातं आणखीन घट्ट करणारे त्यांनी लिखाण केलं. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खात से उठा के, यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मेरे दिल की यह दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वह दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. हे इतके सुंदर गीत त्या दिवशी प्रत्येक मित्रांच्या मनावरती बिंबवून गेले होते. म्हणूनच मैत्री जपणं हे शास्त्र नव्हे, तर ते एक शस्त्र आहे. त्यात जिव्हाळ्याची एक वेगळीच धार असते. तुमच्यावर कोणी वार केला तर मित्र ढाल होऊन प्रत्येकाच्या मदतीला धावतो. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते अगदी नोकरीच्या टप्प्यावर ज्या ज्या वेळी तुम्हाला प्रोत्साहन आणि धैर्य देण्याची वेळ असेल, तर पहिला व्यक्ती तुमच्यासोबत असेल तो कदाचित तुमचा मित्रच असेल. एका सुंदर शायरनं सांगितलेलं आहे, गर खुदा मुझसे कहे कुछ मांगे बंदे मेरे, मैं ये मांगू महफिले के दौर यूं चलते रहे, हम प्याला हो हमन वाला हो हम सफर हम राज हो, ता
ता कयामत जो चिरागों की तरह जलते रहे। यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी, प्यार हो बंदों से ये सबसे बड़ी बंदगी। यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी। साजे दिल के छेड़ो जहां में, साजे दिल के छेड़ो जहां में, प्यार की गूंजे सदाए। साजे दिल के छेड़ो जहां में, प्यार की गूंजे सदा में। जिन दिलों में प्यार है उन पे बहार हो फिदा। प्यार लेके नूर आया, प्यार लेके सादगी। यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी। या आणि अशा सुंदर गीतांनी मैत्रीच्या नात्याला अनेकांनी घट्ट बांधण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय तर हा संपूर्ण सोहळा आनंदी आणि उत्साही वातावरणात रंगून गेला. कार्यक्रमाचा समारोप होत असताना प्रत्येकांना भावना दाटून आल्या होत्या. प्रत्येक जण एकमेकांसोबत आपुलकीने पाहत होतं. एकमेकांकडे पाहत असताना आता आपण एकमेकांना हा आजचा दिवस सोडून जात आहोत याचं प्रत्येक नाही लागला होता. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात असताना सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद घेतला. जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पा मारल्या आणि कार्यक्रमाने मैत्रीचा नवीन दुवा निर्माण केला. हा गेट टुगेदर केवळ आठवणींमध्ये राहणार नाही तर भविष्यात आणखी असेच कार्यक्रम होण्याचा निर्धार सर्वांनी एक मुखाने एक दिलाने एकत्रितरित्या येऊन व्यक्त केला. आपल्या शाळेबद्दल असलेले प्रेम व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी 500 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी शाळेला भेट दिली. हा छोटासा प्रयत्न भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. यासोबतच सर्वांनी ठरवले की यापुढेही शाळेसाठी वेळोवेळी मदत आणि योगदान नक्कीच देणार. ही जाणीव सर्वांनाच प्रेरणा देणारी ठरली, जी भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. येणाऱ्या काळात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण या विद्यालयात सर्वच मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा येऊन भेटणार हा सर्वांनीच निर्धार आणि निश्चय केला. आणि ज्या आनंदाने आले होते अगदी त्याच पद्धतीनं आनंदाश्रू डोळ्यात साठवून प्रत्येकाने पावले जड करत निरोपाची वेळ झाल्यामुळे प्रत्येकाने
कार्यक्रमाचे आर्थिक नियोजन काशीनाथ पाटील यांनी पाहिले, तर यशस्वी आयोजनासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत बिराजदार यांनी, तर आभार प्रदर्शन पवन बोंडगे यांनी केले. हा स्नेह मेळावा केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता माजी विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि बंध निर्माण करणारा ठरला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी जुने दिवस पुन्हा अनुभवले. तो केवळ एक दिवस नव्हता, तर खऱ्या आठवणींना उजाळा देणारा एक अविस्मरणीय सोहळा ठरला. जेवण करूनच जावे.